दुसरा पाठ, नव्या भारताचे नवे उड्डाण, चंद्रयान-3. नेहमीच्या रविवारपेक्षा हा रविवार वेगळा होता. नेहमीप्रमाणे सगळी मुलं गच्चीवर जमली. विषय एकच होता, तो म्हणजे चंद्रयान-3. प्रत्येकाला त्याविषयी खूप बोलायचे आणि ऐकायचेही होते. वेद, हुरे रे. वेद गच्चीवर पळत जाताना म्हणतो, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेली भारताची अतिमहत्वाकांक्षी मोहीम, चंद्रयान-3 यशस्वी झाली आहे. निनाद, हो ना दादा. मी सुद्धा कालच्या बातम्यांमध्ये ही बातमी पाहिली आहे. चंद्रयान-3 ही भारताची तिसरी चंद्र मोहीम आहे. चिन्मय, इस्रो बुधवारी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर यांचे सॉफ्ट लँडिंग केलं आणि नवा इतिहास रचला. त्यामुळे भारताचे अंतराळ क्षेत्रात वाहवा आणि कौतुक केले जात आहे. शर्वरी, उत्सुकतेने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:04 मी हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. चैतन्या, भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. मानसा, भारताने अत्यंत कमी खर्चात हे यश संपादन केले आहे. मनसा जमलेल्या सर्व मुलांमध्ये वयाने लहान मुलगी होती. तिच्या बोलण्याचे सर्वांनाच खूप कौतुक वाटले. वेद, वा मनू, तुला हे कोणी सांगितले? पण तू सांगितलेली ही माहिती एकदम बरोबर आहे. निनाद, चंद्रयान-3 दिनांक 14 जुलै 2023 रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सोडण्यात आले होते. त्यानंतर हे यान काल म्हणजे ऑगस्ट 23 रोजी यशस्वीरित्या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवले गेले. हे दृश्य बघून तर मला वाटले की आपण मोठे होऊन असेच शास्त्रज्ञ बनावे. मानसा, अरे दादा, तू शास्त्रज्ञ बनणार हे खरं आहे. पण मला सांग ना, हे यान कोणी पाठवले? चिन्मय, अगं मनू, हे काही एका माणसाचे काम नसते. यात खूप जणांचा सहभाग असतो. प्रत्येक शास्त्रज्ञांची वेगवेगळी जबाबदारी असते. वेद, अगदी खरं ने दादा तुझं. मी सांगतो, यात कोणते शास्त्रज्ञ प्रमुख पदावर काम करत होते. त्यात एस. सोमनाथ अध्यक्ष, एस. उन्नाकृष्णन नायर, पी. विरुमुथुवेल, रितू करिदलितके महान शास्त्रज्ञ प्रमुख कामगिरी बजावत होते. शर्वरी, अरे वा, हे तर टीमवर्क म्हटले पाहिजे. मानसा, टीमवर्कने केलेले काम नेहमीच सक्सेस होतात, असे माझे बाबा म्हणतात. सगळेजण हसतात. निनाद, या सर्व शास्त्रज्ञांनी चंद्रयान-3 अंतराळामध्ये पोहोचविण्यासाठी त्यात ऑर्बिटर, लँडर, रोवर यांचा समावेश केलेला आहे. चैतन्या, आता हे काय आहे? यांचे पण टीमवर्क आहे का? वेद, हो, जवळपास तसंच म्हणायला हरकत नाही. ऑर्बिटरचे काम चंद्राला प्रदक्षिणा घालणे व चंद्राच्या पृष्ठभागाची व वातावरणाची माहिती गोळा करणे हे असेल. लँडरचे काम दक्षिण ध्रुव प्रदेशात चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे हे असेल व रोवरचे काम चंद्राच्या आजूबाजूच्या परिसराचे रिसर्च करणे असणार आहे. चिन्मय, वेदने तुम्हाला ज्या ऑर्बिटर, लँडर व रोवरचे काम सांगितले ते एकदम बरोबर आहे. यातील लँडरला विक्रम तर रोवरला प्रज्ञान हे नाव देण्यात आलेले आहे. मानसा, त्यांना विक्रम व प्रज्ञान हीच नावे का दिली आहे बरं? निनाद, अगं मनू, विक्रम हे नाव लँडरचे आहे. या लँडरचे नाव इंडियन स्पेस प्रोग्राम यांचे जनक मानले जाणारे महान वैज्ञानिक विक्रम साराभाई यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे. विक्रम याचा अर्थ बहादूर असाही होतो. आणि प्रज्ञान हे नाव रोवरला दिले आहे. कारण प्रज्ञान हा शब्द बुद्धिवान या शब्दाशी निगडीत आहे. रोवरला चंद्राच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करून माहिती गोळा करायची आहे. यासाठी रोवर आपल्या बुद्धीचाच वापर करणार आहे. त्यामुळे याचे प्रज्ञान असे नाव ठेवण्यात आले आहे. शर्वरी, चंद्र आपल्यापासून किती दूर आहे? मग हे चंद्रयान-3 तेथे किती दिवसात पोहोचले? चिन्मय, चंद्र आपल्या पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,84,400 किलोमीटर इतके आहे. चंद्रयान-3ला चंद्रावर जाण्यासाठी 40 दिवसांचा प्रवास करावा लागलेला आहे. निनाद, सुरुवातीला बोलण्याने झालेली माहिती, हे यान 14 जुलैला निघाले व 23 ऑगस्टला चंद्रावर पोहोचले म्हणून. चैतन्या, हे चंद्रयान-3 किती दिवस चंद्रावर थांबणार आहे? नंतर ते पुन्हा वापस येणार आहे का? वेद,
सर्वात आधी चंद्रयान-3 लँडिंग केल्यावर विक्रम लँडरच्या एका बाजूचा पॅनल उघडेल व 6 चाकी प्रज्ञान रोवर सरकण्यासाठी आणि चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी एक रॅम्प तयार केला जाईल. मग याचे काम 14 दिवस चालेल. या 14 दिवसात चंद्राची माहिती गोळा केली जाईल. मानसा, मग पुढे काय होईल? चिन्मय, 14 दिवसानंतर चंद्रावर रात्र असेल, जी 14 दिवस टिकेल. त्यामुळे अत्यंत थंड वातावरण तयार होईल आणि विक्रम व प्रज्ञान हे फक्त उन्हातच काम करू शकतात. त्यामुळे 14 दिवसानंतर ते निष्क्रिय होतील. निनाद, चंद्रयान-3चा नेमका उद्देश काय आहे? याचे ध्येय काय आहे? शर्वरी, याचा नेमका उद्देश म्हणजे सगळ्यात आधी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करून दाखवणे, तसेच चंद्राच्या पृष्ठभाग व तेथील माहिती रोवरच्या मार्फत मिळवणे व चंद्राचे भूगर्भशास्त्र, खनिजशास्त्र, त्याचे बाह्यमंडळ या सर्वांचा अभ्यास करणे त्याचे ध्येय आहे. वेद, शर्वरी, तू किती छान समजावले. चंद्रयान-3 ही भारतासाठी ऐतिहासिक घटना आहे. देशाच्या अंतराळ कार्यक्रमासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. निनाद, चंद्रयान-3च्या यशस्वी लँडिंगच्या सन्मानार्थ केंद्रीय मंत्रिमंडळाने ऑगस्ट 23 हा दिवस भारतात राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. वेद, चंद्रयान-3ची यशस्वी लँडिंग पाहिल्यावर संपूर्ण भारत जसा भावूक झाला तसेच आपले आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी देखील भावूक झाले. त्यांनी याबद्दल खूप सुंदर विचार मांडले. ते म्हणाले, चंद्रयान-3 हे चंद्रावर ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती हे नाव देण्यात यावे. तर 2019 साली अपयशी ठरलेल्या चंद्रयान-2च्या ज्या ठिकाणी पावलखुण आहे ते ठिकाण यापुढे तिरंगा पॉइंट म्हणून संबोधण्यात यावे, असे त्यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे. देशाला इतक्या उंचीवर घेऊन गेलात हे काही साधारण यश नाही. हा अंतराळात घुमत असलेला भारताच्या सामर्थ्यांचा शंखनाद आहे. मानसा, मोदीजी असेही म्हणाले, चंदा मामा टूर के. मानसा आनंदाने उड्या मारत म्हणत होती. दुपारी जमलेली मुले चर्चेत इतकी रंगली की संध्याकाळचा अंधार पसरत चालला हे त्यांच्या लक्षात आलंच नाही. बाबा, मनसाचे बाबा, मनू, ए मनू खाली ये, संध्याकाळ झाली आहे. सर्व मुले आपल्या घरी जात